नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो, मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. आताच्या या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समर एक्झाम 2025च्या एक्झाम टाइम टेबल बाबत आपण महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत. तर एक ब्रेकिंग न्यूज आहे. तर दिनांक 13 मार्च 2025 रोजी विद्यापीठाने समर एक्झाम 2025च्या परीक्षेचं टाइम टेबल जाहीर करून देण्यात आलेलं आहे. तुम्हाला या अगोदर मी एक व्हिडिओ 2 महिन्यापूर्वी शेअर केलेला होता. ज्यामध्ये तुम्हाला परीक्षा कधीपासून सुरू होणार, परीक्षा फॉर्म कधीपासून सुरू होणार, हॉल तिकीट कधीपासून येणार, युनिव्हर्सिटी एक्झाम ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल एक्झाम म्हणजे ज्याला आपण एंड सेम एक्झाम आणि प्रॅक्टिकल एक्झाम असं म्हणूया. तर त्यांची परीक्षा कधी होणार हे यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि आज दिनांक 13 मार्च 2025 रोजी विद्यापीठाने काय केलेलं आहे, परीक्षा वेळापत्रक जाहीर करून दिलेलं आहे. तर कोणत्या परीक्षा कधीपासून होणार आहे त्याबाबत आपण माहिती घेऊया. तर यामध्ये एस-वाय आणि टी-वायचे टाईम टेबल विद्यापीठाने पब्लिश करून दिलेले आहे. यामध्ये टाईम टेबल बघण्यासाठी तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जा. तिथे एक्झामिनेशन सेक्शनला क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला 2 नंबर टाईम टेबल दिसेल. या टाईम टेबलवर क्लिक करा. त्यानंतर इथे बघा उजव्या बाजूला डाव्या बाजूला तुम्हाला टाईम टेबल मार्च-एप्रिल 2025 दिसेल. त्यावरती क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला एवढ्या पद्धतीचे टाईम टेबल बघायला भेटतील. ज्यामध्ये तुम्ही फॅकल्टी कॉमर्सवर सिलेक्ट केलं तर त्यामध्ये कोर्सवर सिलेक्ट करा. तर इथे एस-वाय आणि टी-वाय बी-कॉम, नंतर एस-वाय आणि टी-वाय बी-बी-ए, नंतर बी-बी-ए आय-बी, बी-बी-ए सी-ए 2019 पॅटर्नचे एस-वाय, टी-वायचे टाईम टेबल दिलेले आहे. तर ह्युमॅनिटी फॅकल्टीमध्येच आर्ट्समध्ये एस-वाय आणि टी-वाय बी-एचे पण टाईम टेबल आलेले आहे. तर सायन्समध्ये एस-वाय आणि टी-वाय, बी-एससी कॉम्प्युटर सायन्स, नंतर बी-सी-ए सायन्स, त्यानंतर बी-एससी ॲनिमेशन, नंतर बी-एससी हॉस्पिटॅलिटी स्टडी, सायबर अँड डिजिटल सायन्स, नंतर बी-एससी रेग्युलर आणि बी-एससी टेक्नॉलॉजी यांचे एस-वाय आणि टी-वायचे परीक्षेचे टाईम टेबल आलेले आहे. आपण जर का बी-कॉमचा वेळापत्रकाचा जर का विचार केला, तर टी-वायच्या जे काही बी-कॉमच्या परीक्षा वगैरे होणार आहे, या 11/4/2025 पासून होणार आहे. यामध्ये तुम्हाला दिसून येतील. इथे मी टाईम टेबल दाखवेल. तुम्हाला मी अगोदर एक टेंटेटिव्ह डेट 9/4 पासून सांगितलेला होता. तर इथे 11/4 पासून या परीक्षा चालू होत आहे. टी-वायच्या 5व्या सेमिस्टरची परीक्षा दुपारच्या सत्रात 2 ते 4:30 होईल. तर 6व्या सेमिस्टरची जी काही परीक्षा होणार आहे, तर ती सकाळी 10 ते 12:30 या टायमिंगमध्ये त्याच दिवशी 11 11 एप्रिल 2025 पासून 22 एप्रिलपर्यंत चालणार आहे. तर त्याच्यानंतर आपण जर का इथे एस-वायच्या जर का परीक्षा पाहायला गेलं, तर एस-वायची जी काही परीक्षा आहे एस-वाय बी-कॉमची, टी-वायची परीक्षा झाल्यानंतर एस-वायची परीक्षा ही स्टार्ट होणार आहे. ती 23 एप्रिल 2025 पासून ते 3 मे 2025 पर्यंत ती परीक्षा चालणार आहे. सेमिस्टर 4ची परीक्षा सकाळच्या सत्रात 10 ते 12:30 होईल, तर दुपारच्या सत्रात 2 ते 4:30च्या दरम्यान तिसऱ्या सेमिस्टरची परीक्षा होणार आहे. तसेच सेम एस-वाय आणि टी-वाय बी-बी-एचा जर का आपण विचार केला, ओके. तर यामध्ये सुद्धा ह्या परीक्षा 21/4 पासून चालू होणार आहे आणि एस-वायची जी काही परीक्षा आहे, तर ती देखील तुम्हाला या ठिकाणी बघता येतील. म्हणजे इथे तुम्ही एस-वाय आणि टी-वायचे जे काही टाईम टेबल आहे, ते काळजीपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एस-वाय आणि टी-वाय बी-बी-एच्या परीक्षा थोड्याशा लेट होता आहेत. ओके. ॲज कंपेअर विथ बी-बी-ए बी-कॉमच्या व्यतिरिक्त. आपण जर का इथे आता बी-एची परीक्षा जर का बघण्याचा प्रयत्न केला, तर बी-एच्या परीक्षेचं जे काही टाईम टेबल आहे, तर एस-वायच्या परीक्षा या 11/4 पासून स्टार्ट होत आहे. ओके. तर यामध्ये दुसऱ्या जे काही परीक्षा आहेत, टी-वायच्या परीक्षा आपण जर का बघण्याचा प्रयत्न केला, तर यामध्ये तुम्हाला टी-वायच्या परीक्षेचं टी-वाय बी-एच्या परीक्षा जर का बघितलं म्हणजे 11/4 पासून तर एस-वाय बी-ए आहे, तर टी-वाय बी-एच्या आपण सविस्तर टाईम टेबल त्या फॅकल्टी वाईज एक निश्चित बघणार आहे. हे पण 11/4 पासूनच दाखवलेलं आहे. अगोदर सेमिस्टर 4 आणि 6च्या परीक्षा बी-ए फॅकल्टीच्या होतील आणि नंतर 3rd सेमिस्टरच्या या परीक्षा होणार आहे. आता आपण सायन्स फॅकल्टीकडे वळण्याचा प्रयत्न करू. सायन्स फॅकल्टीमध्ये बी-एससी कॉम्प्युटर सायन्सच्या सेकंड इयरच्या जी काही परीक्षा आहे, या परीक्षा 26/4 पासून ते 6 मे पर्यंत होणार आहे. तर याच्यामध्ये टी-वायच्या जे काही परीक्षा आहे, म्हणजे बी-एससी कॉम्प्युटर सायन्सच्या फॅकल्टी वाईज थोड्याशा वेगवेगळ्या आहे. तुम्ही त्या बघू शकता. सर्व टाईम टेबल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये बघता येतील. 9/4 पासून 6व्या सेमिस्टरची परीक्षा होणार आहे. आता दुसरा महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे, की तुम्ही टाईम टेबलची माहिती दिली. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन या टप्प्याटप्प्याने कोणत्या होणार आहे? तर एस-वाय आणि टी-वायच्या जे काही प्रॅक्टिकल एक्झाम आहे, ह्या आता 20 मार्च 2025 पासून स्टार्ट होणार आहे. तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. कोणत्या परीक्षा कधी होतील त्याचं डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या लिंकमध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही काळजीपूर्वक बघा. त्यानंतर परीक्षेचं हॉल तिकीट कधी येणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, ज्याला आपण तिसरा आठवडा जरी म्हटला तरी चालेल.
ज्याच्यामध्ये 17 तारीख ते 20 तारखेच्या दरम्यान तुमचे हॉल तिकीट येणार आहे. जमलं तर 15 तारीख आपण कन्सिडर करूया. 15 ते 20 तारखेच्या दरम्यान होतील म्हणजे पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे परीक्षेचे हॉल तिकीट येणार आहे. ज्या परीक्षांचे परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत संपलेली आहे, त्यांच्या परीक्षेचे हॉल तिकीट येतील. यामध्ये फर्स्ट इयरच्या परीक्षा ओके आणि डिप्लोमा रिलेटेड जी काही परीक्षा आहे, या परीक्षा कॉलेज लेव्हलला कंडक्ट जाईल. त्याचं टाईम टेबल विद्यापीठ पब्लिश करून देणार नाही. म्हणजे फर्स्ट इयर बी-ए, बी-कॉम, बी-एससी, बी-बी-ए म्हणजे त्याच्यामध्ये बी-कॉम इन बी-ए, बी-कॉम इन आय-बी, बी-कॉम इन सी-ए या परीक्षा असतील. तसेच बी-एससी, बी-एससी कॉम्प्युटर सायन्स असतील. या परीक्षा कॉलेज लेव्हलला कंडक्ट केल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे त्याच्या परीक्षेचं टाईम टेबल हे तुमचं कॉलेज पब्लिश करून देणार येणार आहे. त्या परीक्षा पण सर्वसाधारणपणे 11 एप्रिलच्या आसपास स्टार्ट होणे अपेक्षित आहे. ते कॉलेजवर डिपेंड आहे. कदाचित कॉलेज 1 तारखेपासून सुद्धा घेऊ शकतं, सांगता येणार नाही. पण प्रॅक्टिकल एक्झामिनेशन या 20 मार्च 2025 पासून टप्प्याटप्प्याने स्टार्ट होतील. तुम्हाला या सर्व परीक्षेचे टाईम टेबल आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये बघायला भेटतील. आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये जॉइन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.